नमस्कार. आपण आलेलो आहोत ससानेनगरच्या लेन नंबर 5मध्ये. या ठिकाणी आत्ता दुपारी साधारण 2:45च्या दरम्यान नागरिकांनी या ठिकाणी मोकळ्या जागेमध्ये असलेला हा जो कचरा आहे तो पेटवला आणि त्या कचरा पेटवल्यामुळे ती आग जी आहे ती मोठ्या प्रमाणात लागली. आणि या ठिकाणी ह्या ज्या गाड्या बेकायदेशीररित्या ज्या पार्किंग केलेल्या आहेत त्या गाड्यांमधला ही आगीची झळ लागली आणि ह्यामध्ये हा एक टेम्पो जो आहे तो पूर्णपणे जळून खाक झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे. ससानेनगरमध्ये मोठ्या प्रमाणात अनेक वेळा कचरा जाळला जातो आणि त्याच्यामुळे अशा ह्या दुर्घटना घडतात अशी प्राथमिक माहिती येथील नागरिकांनी दिली आहे. काही वेळापूर्वीच या ठिकाणी सावित्रीबाई फुले भाजी मंडई सातववाडी या ठिकाणी आगीची दुर्घटना घडली होती. त्या ठिकाणी माऊली वडापाव सेंटरच्या जी गाडी आहे त्यातून त्यांची जी गॅस सिलेंडर आहे त्या गॅस सिलेंडरच्या गळतीमुळं मोठी आग जी आहे ती भडकली होती आणि पुण्यातील नव्हे तर हडपसर ससानेनगर या भागातील मोंढवा भागातील या सर्व अग्निशामक केंद्राच्या ह्या ज्या गाड्या ज्या आहेत त्या ठिकाणी आग विझवण्यासाठी त्या ठिकाणी तैनात करण्यात आल्या होत्या. आणि ही जी आग त्याच वेळेस ही आग पण या ठिकाणी भडकली. त्यामुळे कोंढवा अग्निशामक केंद्र जे आहे आणि बिटीकवडे रोड अग्निशामक केंद्र जे आहे त्यांना हा कॉल देण्यात आला आणि त्यातून मग ही जी केंद्रातून पुणे फायर ब्रिगेडची अग्निशामक दलातून या गाड्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की गल्ली क्रमांक 1 ते 18 ससानेनगरमध्ये या ठिकाणी गाडी येण्यासाठी आतमध्ये रस्ता नाही आहे आणि आगीची दुर्घटना घडल्यानंतर या ठिकाणी गाडी येण्यासाठी रस्ता नसल्यामुळे आत्ता अग्निशामक केंद्राचे जे काही कर्मचारी आहेत त्यांना ही आग विझवता येत नाही आहे. तत्पूर्वी इथल्या नागरिकांनी पिण्याच्या साह्यानं ही आग विझवण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडीफार आग विझलेली आहे परंतु अजूनही आगीची धग आहे. या टेम्पोतनं मोठ्या प्रमाणात धूर देखील येतो आहे. अग्निशामक केंद्राची गाडी जी आहे ती का येऊ शकत नाही आहे तर त्या गाडीला येण्यासाठी हा जो रोड आहे जो एवढा रोड हवा आहे तो रोड या ठिकाणी नाही आहे. त्याच्यामुळे ही गाडी जी आहे ती आतमध्ये येऊ शकत नाही आहे. दुर्दैव असं आहे की या ठिकाणी ससानेनगरच्या 1 ते 18 लेनमध्ये ज्या काही लेन आहेत त्या लेनमध्ये गाडी येऊ शकत नाही अशी प्राथमिक माहिती अग्निशामक केंद्राने दिलेली आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी हा जो रोड आहे त्या रोडची जी रुंदी आहे ती अतिशय कमी आहे. दोन्ही बाजूनी मोठ्या प्रमाणात बांधकामं झाल्यामुळे या ठिकाणी ससानेनगरच्या ह्या अत्यंत कमी रुंद असलेल्या या भागामध्ये गाड्या येऊ शकत नाही. त्यामुळे ही आग जी आहे ती विझवता येत नाही आहे. महानगरपालिकेने याचा जरूर विचार करावा आणि भविष्यामध्ये या ठिकाणी काही आगीची दुर्घटना घडली तर त्याला